टिप नंबर 1. चला आज जाणून घेऊयात केस गळतीवरती घरच्या घरी स्प्रे कसा बनवायचा. यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडा कढीपत्ता, ताजा कोरफडीचा गर आणि पाणी टाकून हे छान बारीक करून गाळून घ्या. त्यानंतर त्यामध्ये व्हिटॅमिन ईचे कॅप्सूल आणि रोजमेरी इसेन्शियल ऑइलचे 4 थेंब त्यामध्ये टाकून तयार झालेले मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. आणि हे केस धुवायचे आहेत त्या अगोदर तासभर आधी हा स्प्रे केसामध्ये करा. यामुळे तुमचे केस गळायचे 100% थांबतील. तर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही ट्रिक ट्राय करून बघा. टिप नंबर 2. घरात भाजीला काहीच नसेल तर पटकन कांदा चिरून घ्यावा. नंतर तेलात फोडणी देऊन त्यामध्ये ठेचून घेतलेला लसूण त्यामध्ये घालून घ्यावा. त्यामध्ये सर्व मसाले परतून घ्यावे. वरून ताजी चिरलेली लुसलुशीत कोथिंबीर त्यामध्ये घालावी आणि शेंगदाण्याचं कूट घालून घ्या. तयार आहे चविष्ट कांद्याची चटणी. तर ही चटणी भाकरी चपातीसोबत ही चटणी चवीला अतिशय टेस्टी व खमंग अशी लागते. तर भाजीला काहीच नसेल तर माझ्या प्रत्येक मैत्रिणीने ही ट्रिक ट्राय करा. नवीन स्वयंपाक शिकणाऱ्या मुलींसाठी खास कामी येईल अशी महत्त्वाची टिप नंबर 5. तव्यावर कापसासारखी मऊ टमटमीत फुगलेली चपाती बनविण्यासाठी गव्हाचे पीठ मळताना त्यात 1 चमचाभर तूप टाका किंवा तेल टाका. अर्धी वाटी दूध घाला. अशा पद्धतीने बनवलेली चपाती 2 दिवस ताजी मऊ अशी राहते. टिप नंबर 6. मोदक बनविताना नवीन तांदूळ वापरावा. नवीन तांदूळ कमी चिकट असतो त्यामुळे उकड चांगली होऊन मोदक देखील छान बनतात. टिप नंबर 7. लिंबू अर्धे कापून त्यात 10 लवंगा खोचून ठेवा. लिंबाचा हा तुकडा घरातील एका कोपऱ्यामध्ये ठेवा. याने घरात झुरळ, कीटक किंवा डास येणार नाहीत. टिप नंबर 8. पाण्याचं प्रमाण आपल्या आहारामध्ये वाढवले पाहिजे. काही वेळा कामाच्या गडबडीमध्ये पाणी पिले जात नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे आपली त्वचा निस्तेज होते आणि पोटाच्या देखील अनेक समस्या यामुळे उद्भवू शकतात. टिप नंबर 9. भांड्यावरील स्टिकर काढण्यासाठी टिश्यू पेपरवर थोडेसे तेल घेऊन रगडा. स्टिकर काही सेकंदातच यामुळे निघून जाईल. टिप नंबर 11. चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीची पानं वाटून घ्या व त्यात 3 ते 4 थेंब लिंबाचा रस मिसळून घ्या. हे मिश्रण चेहऱ्यावर लावावं. यामुळे लवकरच सुरकुत्या आणि वांगाचे डाग दूर होतील. तसेच डार्क सर्कलच्या समस्या असेल तर ती देखील कमी होईल. टिप नंबर 12. चेहऱ्यावरील वांगाचे डाग घालवण्यासाठी तणाव कमी करा. तणावामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात. म्हणून तणावमुक्त जीवन जगण्याचा नेहमी प्रयत्न करा. टिप नंबर 13. पुरेशी झोप घ्या. झोप कमी झाल्यामुळे त्वचा थकलेली दिसू शकते आणि वांग तीव्र होऊ शकतात. रात्री पुरेशी झोप घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. टिप नंबर 14. नेहमी आनंदी राहावे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह राहा. कोणतीही समस्या किंवा त्रास असेल तर आपल्या कुटुंबासोबत, मैत्रिणीसोबत चर्चा करा आणि आपल्या समस्येचं समाधान करून घ्या. परंतु त्या गोष्टीवर सतत विचार करून जास्त टेन्शन घेऊ नका. यामुळे शरीराची हानी करून घेऊ नका. टिप नंबर 15. कावीळ झाल्यावर सकाळ व संध्याकाळ मुळा आणि त्याच्या पानाचा रस प्या किंवा काळे मीठ आणि मिरपूड टाकून खावे. टिप नंबर 16. बटाटे वडे करताना बेसन पिठात 2 चमचे मैदा मिसळा. यामुळे वड्याचे वरचे आवरण एकसंध होते. टिप नंबर 17. जेवण केल्यानंतर आंबट ढेकर येत असेल तर किंवा छातीमध्ये जळजळ होत असेल तर यासाठी कांदा कापून त्यावर लिंबू पिळून रोज दुपारच्या जेवणामध्ये खावे. यामुळे तुमची पचनक्रिया व्यवस्थित राहते.
टिप नंबर 18, जर तुमचे वजन कमी करायचे असल्यास आहारामध्ये दुधी भोपळा आणि कारल्याच्या भाजीचा जास्तीत जास्त वापर किंवा समावेश करा. टिप नंबर 19, सफरचंद खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. यामुळे तुम्हाला घशाचा कर्करोग म्हणजेच कॅन्सर देखील होऊ शकतो. टिप नंबर 20, गरम अन्न खाल्ल्याने हृदयविकार होऊ शकतो. त्यामुळे अन्न नेहमी थोडे थंड करूनच खावे. टिप नंबर 21, किडनी स्टोन झाला असेल तर जुना गूळ आणि हळद ताकात मिसळून पिल्याने स्टोन पूर्णपणे नष्ट होतो. टिप नंबर 22, कपड्यावर हळदीचे डाग पडले असतील तर लिक्विड सोप आणि व्हिनेगर एकत्र लावून ठेवा. अर्धा तासाने स्वच्छ करा. यामुळे कपड्यावरील हळदीचे डाग पडलेले निघून जातील. नवशिक्या मुलींसाठी खास टिप नंबर 23, पुरणपोळी बनवताना पोळी लाटताना दोन्ही बाजूंनी लाटा. यामुळे पुरण पूर्ण पोळीला पसरेल व पुरणपोळी बनवताना सुक्या पिठाचा वापर कमी करा. यामुळे पोळ्या कडक होणार नाहीत. टिप नंबर 24, कोणत्याही मांसाहारी किंवा मसालेदार भाजी करताना कांद्याची पेस्ट लागते. कांदे भाजून मिक्सरमधून वाटून घेण्यात आपला बराच वेळ जातो. शिवाय भाजल्यामुळे कांद्यातील रस आणि जीवनसत्वे देखील कमी होतात. त्यापेक्षा भातासाठी कुकर लावताना भाताच्या ताटलीवर 3 ते 4 कांदे ठेवा. या उकडलेल्या कांद्याची चव उत्तम पेस्ट करता येते व आपला वेळ देखील यामुळे वाचेल. टिप नंबर 25, किचन सिंक सारखे ब्लॉक होऊ नये यासाठी भांडी घासण्यापूर्वी भांड्यातील सर्व खरकटे काढून एका प्लेटमध्ये जमा करावे व नंतर भांडी घासावी. सिंकचा पाईप 10 ते 12 दिवसांनी काढून स्वच्छ करावा. त्यानंतर त्यात डेटॉल कोमट पाणी घालावे. यामुळे सिंकचा घाण वास येत नाही व झुरळ किटाणू देखील त्यामध्ये होत नाहीत. टिप नंबर 26, भांडी घासण्याची घासणी दररोज उन्हात सुकून वापरावी. यामुळे तिची सेल्फ लाईफ सुद्धा वाढते व त्यात किटाणूसुद्धा जे असतील ते मरून जातील किंवा किटाणू देखील होणार नाहीत. टिप नंबर 27, पाली झाल्या असतील किंवा बाहेरील पाली घरात येत असतील तर त्या येऊ नये यासाठी आंघोळीच्या उरलेल्या साबणाचे तुकडे करून पाणी घालून उकळायला ठेवावे. सोबतच काळी मिरीपूड व हिरवी किंवा लाल मिरची कुटून त्यामध्ये टाकावी व गाळणीने गाळून घ्यावे. त्यात चमचाभर डेटॉल टाकावे व जेथे पाली येत असतील तेथे स्प्रे करावे. स्प्रे बॉटल नसेल तर कापसाचे बोळे या मिश्रणात बुडवून ठिकठिकाणी ठेवावे. टिप नंबर 28, किलोभर लसूण काही मिनिटांमध्ये सोलण्यासाठी एक तवा घेऊन गरम करा. तव्यावर लसूण घालून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्या. नंतर त्यात 1 चमचा मीठ घाला आणि पुन्हा लसूण 5 ते 6 मिनिटे भाजा. यानंतर 5 ते 6 मिनिटे लसूण भाजल्यानंतर एका कॉटनच्या रुमालात लसूण काढून घ्या व रुमाल दुमडून लसूण चांगला चाळून घ्या. रुमाल उघडल्यावर सर्व लसणाच्या साली तुम्हाला वेगवेगळ्या झालेल्या दिसतील. टिप नंबर 29, आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर कारल्याचे नेहमीच सेवन करावे. टिप नंबर 30, रात्री कोणतेही उपाय केले तरी झोप येत नसेल तर आवडत नसलेल्या विषयाचे पुस्तक वाचा. यामुळे तुम्हाला बोर होईल आणि लगेच झोप लागेल. टिप नंबर 31, बऱ्याचदा किचन ट्रॉली जुन्या झाल्यामुळे त्या गंजू लागतात आणि दिवसेंदिवस खराब होत जातात. तर असे होऊ नये यासाठी सर्व भांडी बाहेर काढून त्यावर कापूस किंवा कापडावर खोबरेल तेल लावून हात फिरवा. यामुळे किचन ट्रॉली चकाचक दिसतात आणि त्या गंज देखील चढत नाही किंवा पकडत नाहीत. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी खास टिप नंबर 31, केसामध्ये खूप जास्त कोंडा झाला असेल तर सगळ्यात आधी कडक आणि गरम पाण्याने केस धुणे टाळावे. केस धुण्यासाठी नेहमी कोमट पाणीच वापरा. वरील उपयुक्त व खास टिप जर तुम्हाला आवडल्या असतील तर
मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला नक्की शेअर करा. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.